घरेलू आग, धोका आणि सुरक्षितता या मॉड्यूलमध्ये तुमचे स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही ज्वलनांचे टप्पे आणि आग कशी पसरते हे सांगू शकाल. आग विझवण्याची तत्वे स्पष्ट करू शकाल. प्राथमिक अग्निशमन साधनांची ओळख पटवू शकाल. आग सुरक्षिततेची पावले स्पष्ट करू शकाल आणि भाजल्यावर होणाऱ्या रुग्णालयापूर्व उपचारांची माहिती देऊ शकाल. चला सुरुवात करूया आणि आग विषयी अधिक समजून घेऊया. आग म्हणजे काय याची तांत्रिक व्याख्या पाहूया. आग ही एक मालिका रासायनिक प्रतिक्रिया आहे जी इंधनात साठवलेली ऊर्जा, उष्णता आणि प्रकाशाच्या रूपात म्हणजे ज्वालांमध्ये सोडते. ही एक शृंखलाबद्ध प्रक्रिया आहे ज्यामध्ये इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन यांचा समावेश आहे, ज्यामुळे उष्णता आणि प्रकाश ऊर्जा निर्माण होते. आग लागण्यासाठी 3 आवश्यक मुख्य घटक पुढील प्रमाणे आहेत. इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन. या घटकांची योग्य प्रकारे एकत्रितता आगीस कारणीभूत ठरते आणि ती जळत राहते. या त्रिकोणातील कोणताही घटक काढून टाकल्यास आग लागणे थांबते. आता आपल्याला आग कशी कार्य करते याचे चांगले ज्ञान मिळाले आहे. चला आगीच्या प्रगतीचे विविध टप्पे पाहूया. आग सुरू होण्यासाठी इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन यांचे योग्य संयोजन आवश्यक असते. जळणाऱ्या आगीला विशिष्ट टप्पे असतात ज्यात प्रत्येक टप्प्याचे स्वतःचे अद्वितीय वैशिष्ट्य आणि आव्हाने असतात. हे टप्पे म्हणजे प्रारंभिक टप्पा, मुक्त ज्वलन टप्पा आणि धुराडी टप्पा म्हणजे स्मोल्डरिंग फेज. आग विझवण्यासाठी हे टप्पे समजणे आवश्यक आहे. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्टेजवर पॉइंटर घेऊन जा. प्रारंभिक टप्प्यामध्ये ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असतो. तापमान उच्च स्तरावर पोहोचलेले नसते. श्वास घेण्यामध्ये कसलीच कठीणाई येत नाही. अशी आग आपण खालीलप्रमाणे विझवू शकतो. आगीच्या मुळावर डायरेक्ट पाणी टाकून आपण आग विझवू शकतो. मुक्त ज्वलन टप्प्यांमध्ये अधिक इंधन आगीला प्राप्त होते. ऑक्सिजन कमी होत असतो आणि उष्णता उच्च क्षेत्रामध्ये जमा होते. श्वास घेणे कठीण होते, त्यामुळे मास्कची शिफारस केली जाते. धुराडी टप्पा म्हणजे स्मोल्डरिंग फेज मध्ये ऑक्सिजन पुरवठा आगीच्या गरजांना पुरेसा नसतो आणि संपूर्ण इमारतीचे तापमान खूपच वाढलेले असते. सामान्य श्वास घेणे शक्य नसते. ऑक्सिजनची कमतरता बॅकड्रॉप आग होण्यास कारणीभूत ठरू शकते. अप्रत्यक्ष पद्धतीने आग विझवल्या जाते. आता आपल्याला आग कशी कार्य करते याची चांगली समज झाली आहे. चला आगीच्या पसरण्याच्या विविध पद्धतीवर चर्चा करूया. आग अनेक पद्धतींनी पसरू शकते, ज्यांना सामान्यतः आगी पसरवण्याच्या पद्धती असे म्हटले जाते. या पद्धती आगी कशा प्रकारे आपली पोहोच आणि तीव्रता वाढवतात हे दर्शवतात. या पद्धती समजणे आग प्रतिबंधक, अग्निशमन आणि सुरक्षितता नियोजनासाठी अत्यावश्यक आहे. आग पसरवण्याच्या मुख्य पद्धती म्हणजेच वाहकता, कंडक्शन, संवहन, कन्व्हेक्शन आणि किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशन. प्रत्येक कंडिशन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा. कंडक्शन म्हणजे वाहकता फक्त धातुयुक्त घनपदार्थामध्ये होते. संवहन म्हणजेच कन्व्हेन्शन द्रव आणि वायूमध्ये होते. किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशन म्हणजे उष्ण वस्तूतून बाहेर पडणारी उष्णतेची किरणे. आता आपल्याला आगी पसरवण्याच्या पद्धतीविषयी अधिक समजले आहे. चला आगीचे वर्गीकरण समजून घेऊया. आगीचे वर्गीकरण म्हणजे तिची ज्वलन गती, धोक्याची पातळी आणि ती विझवण्याची सर्वात प्रभावी पद्धत. आग 5 वर्गामध्ये विभागली आहे. क्लास ए प्रकारच्या आगीमध्ये लाकूड, कागद, ज्यूट, कोळसा, कपडा यांसारख्या ठोस कार्बनयुक्त पदार्थांमधील आग येते. क्लास बी मध्ये पेट्रोल, केरोसिन, तेल,
अल्कोहोल आणि बेन्झीन यांसारख्या ज्वलनशील द्रवांमधील आग येते. क्लास सी मध्ये LPG, हायड्रोजन आणि ऍसिटिलीन यांसारख्या गॅसमधील आग येते. क्लास डी मध्ये सोडियम, मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम सारख्या धातूंमध्ये होणारी आग समाविष्ट आहे. शेवटी क्लास ई मध्ये कोणत्याही क्लास A, B, C किंवा D मधील आग समाविष्ट आहे, जेव्हा ती विद्युत पुरवठ्याशी जोडलेली असते, ज्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. आतापर्यंत तुम्ही आगीच्या वर्गीकरणाबद्दल शिकले आहात. आता आपण आगीची प्रतिबंध आणि नियंत्रणाविषयी शिकूया. आग प्रतिबंध यामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, प्रक्रिया, साठवणुकीपासून वेगळी ठेवणे, मशिनरीची प्रतिबंधात्मक देखभाल, नियमित ग्रीसिंग, आग सुरक्षितता तपासणी आणि सराव करणे, स्वच्छ आणि व्यवस्थित कार्यक्षेत्र राखणे आणि प्रामाणिकपणे कार्यपद्धतींचे पालन करणे यांचा समावेश आहे. आगीच्या वर्गीकरणाबद्दल, तिच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाबद्दल चला मी तुम्हाला आग विझवण्याच्या सिद्धांताद्वारे मार्गदर्शन करतो. कुलिंग म्हणजे जळणाऱ्या पदार्थ किंवा आगीच्या क्षेत्रातून उष्णता काढून टाकण्याची प्रक्रिया, जेव्हा की स्टार्वेशन म्हणजे जळलेले पदार्थ आगीच्या क्षेत्रातून काढून टाकणे आणि स्मोदरिंग म्हणजे आगीच्या क्षेत्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर बंदी आणणे. प्रत्येक टॅबवर क्लिक करा आणि अधिक जाणून घ्या. आग विझवण्यासाठी कुलिंग सिद्धांत सर्वाधिक वापरला जातो. विझवण्याचा माध्यम उष्णता काढून टाकून कार्य करते, त्याचे तापमान वाढते आणि ते बाष्प अवस्थेत रूपांतरित होते. आग विझवण्यासाठी पाणी सर्वात चांगला कुलंट आहे. पाण्याची निवड कारण ते सहज उपलब्ध आहे आणि इतर विझवणाऱ्या माध्यमांपेक्षा तुलनेने कमी खर्चिक आहे. बाष्पीभवनानंतर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढते, म्हणजेच आगीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन काढून टाकते. स्टार्वेशन हे जळणाऱ्या पदार्थापासून आग काढणे आणि जळणारा पदार्थ वेगळा करणे यातून साधल्या जाते. इंधनामधून आग वेगळी करणे किंवा आगीतून किंवा हीट मधून इंधन वेगळे करणे याला स्टार्वेशन प्रक्रिया म्हणतात. स्मोदरिंग म्हणजेच आगीला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवणे किंवा कट करणे. वातावरणामध्ये पुरेसा ऑक्सिजन असल्यामुळे ज्वलनशील इंधन आगीपासून दूर केल्यास आग थांबू शकण्यास मदत करते. चला प्राथमिक अग्निशमक उपकरणांबद्दल जाणून घेऊया. ते आहेत फायर बकेट, फायर बीटर, रासायनिक केमिकल एक्सटिंग्विशर्स आणि होस रील सारखी उपकरणे आगीच्या प्रारंभिक अवस्थेत अत्यंत महत्वाची असतात, जेव्हा त्यांचा तात्काळ आणि प्रभावी वापर केला जातो. आता आपल्याला आग प्रतिबंध आणि नियंत्रण तसेच प्राथमिक अग्निशमक उपकरणांबद्दल चांगली समज झाली आहे. आता चला आग विझवणाऱ्या उपकरणांच्या प्रकारांचा शोध घेऊया. विविध प्रकारच्या आग विझवणाऱ्यांच्या एक्सटिंग्विशर मध्ये वॉटर टाइप एक्सटिंग्विशर, फोम टाइप एक्सटिंग्विशर, CO2 टाइप एक्सटिंग्विशर, DCP टाइप एक्सटिंग्विशर आणि स्वयंचलित मॉड्युलर एक्सटिंग्विशर समाविष्ट आहे. प्रत्येक टॅबवर क्लिक करा आणि अधिक जाणून घ्या. 9 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्रकारच्या एक्सटिंग्विशरचा सामान्य आग जळणाऱ्या पदार्थावर प्रभावी उपयोग केला जातो, जसे की लाकूड, कागद, कपडे आणि रबर. त्याच्या जलद आग विझवण्याच्या क्षमतेमुळे, गंभीर आणि त्वरित थंड होणाऱ्या परिणामामुळे, तथापि याचा वापर तेल आणि विद्युत आगींसाठी केला जाऊ नये. एक्सटिंग्विशर वापरताना ते उभे असावे. त्याची आग विझवण्याची क्षमता यातील CO2 गॅस काठीवर अवलंबून असते, ज्याचा वापर बाहेर फेकण्याचा एजंट म्हणून केला जातो. आगीवर विझवण्यासाठी थंड करण्याच्या सिद्धांताचा उपयोग करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. 9 लिटर क्षमतेचे फोम टाइप फायर एक्सटिंग्विशर आणि फ्लोरोकेमिकल सर्पटंटचा वापर त्यांच्या रासायनिक घटक म्हणून करतात. हे B क्लासच्या आगीवर ताबा ठेवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. हे अग्निशमन यंत्र उभ्या स्थितीतील कार्य करणारे एक्सटिंग्विशर डिझाईन केलेले आहे. लहान आगीवर प्रभावी आहे, ज्यात पेट्रोल, तेल, नाफ्ता, पेंट्स, अल्कोहोल आणि सॉल्व्हेंट्स यांचा समावेश आहे. जळत्या पृष्ठभागावर फोमची जाड थर तयार करून त्याचा प्राथमिक क्रियाविधी म्हणजेच स्मोदरिंग, जे CO2 गॅसच्या काठीच्या बाहेर फेकण्याद्वारे साधले जाते.
म्हणजेच आगीच्या सुरक्षेसाठी एक मौल्यवान साधन बनवते. कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर अत्यंत कार्यक्षम आहे. त्याच्या जलद विझवण्याच्या क्षमतेमुळे हे बी आणि सी आणि विद्युत आगींवर नियंत्रण मिळवणारी उपयुक्त अग्निशमन यंत्र आहे. कार्बन डायऑक्साईड जलदपणे आगीच्या ज्वाळांना विझवते, ऑक्सिजन विस्थापित करून आणि थंड प्रभाव देते, ज्यामुळे हे जटिल यंत्रसामग्रीचे सुरक्षेसाठी विशेषतः योग्य आहे. हे एक्सटिंग्विशर वर्ग ए, बी आणि सी प्रकारच्या आगींवर उपयोगीसाठी डिझाईन केलेले आहे. याला उभ्या स्थितीत कार्य करावे लागते आणि 1 kg ते 6 kgच्या क्षमतांमध्ये उपलब्ध आहे. यात C2 गॅसचा वापर विझवणाऱ्या एजंट आणि बाहेर फेकणाऱ्या एजंट मधून केला जातो. हे एक्सटिंग्विशर स्मूदरिंग सिद्धांतानुसार कार्य करते आणि हळूहळू आग विझवते. DCP किंवा ड्राय केमिकल पावडर एक्सटिंग्विशर बी, सी विद्युत आगींवर अत्यंत प्रभावी आहे. पावडर आधारित एक्सटिंग्विशर गर्दी करून आणि वाऱ्याचा विस्थापन करून विझवते. हे सर्व वर्गाच्या आगीवर वापरले जाते. विशेषतः डी वर्गाच्या आगीमध्ये प्रभावी कार्य करते. याला अपराईट ठेवून वापर करावा आणि याची क्षमता 1 kg ते 13.5 kg आहे. यात वापरण्यात येणारा रसायन आणि विझवणारे माध्यम म्हणजे DCT, बाहेर फेकणारा एजंट कार्बन डायऑक्साईड गॅस कार्ट्रिज आहे. DCP अग्निशमन यंत्र स्मूदरिंग तत्वावर कार्य करते. ऑटोमेटेड मॉड्युलर प्रकारचा फायर एक्सटिंग्विशर विविध घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि इतर औद्योगिक युनिटमध्ये वापरला जातो. हे कागद, लाकूड, कपडे, प्लास्टिक, ठोस जळणारे पदार्थ, पेट्रोल, तेल, पेंट, स्पिरिट्स, रसायन, स्वयंपाक, वेल्डिंग गॅस आणि विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक साधने यांची आग रोखण्यासाठी योग्य आहे. आता आपल्याला प्राथमिक आग विझवणाऱ्या साधनांची आणि फायर एक्सटिंग्विशरची चांगली माहिती झाली आहे. आता आपण आग विझवणाऱ्या साधनांची तपासणी, देखभाल आणि चाचणी बद्दल शिकूया. एक फायर एक्सटिंग्विशर सामान्यतः एक सिलेंडर, प्रेशर गेज, नोझल, ऑप्शनल होज, सुरक्षा पिन, हँडल, सक्रियकरण यंत्रणा तसेच एक्सटिंग्विशर एजंट, सूचना असलेले लेबल आणि तपासणी टॅग यांचा समावेश असतो. हे घटक एकत्रितपणे आग विझवण्यासाठी कार्य करतात. फायर एक्सटिंग्विशरची देखभाल आणि त्याचा वापराची प्रभावीता आणि सुरक्षा वाढवते. फायर एक्सटिंग्विशरला वापरण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या नोझलची पिन ओढून बाहेर काढा. फायर एक्सटिंग्विशरच्या नोझलने आगीच्या मुळावर नेम धरा, ज्वाळांवर नाही. एक्सटिंग्विशिंग एजंटला रिलीज करण्यासाठी हँडलला स्क्वीज करा, जे सामान्यपणे ड्राय केमिकल पावडर किंवा फोम स्वरूपात असते. फायर एक्सटिंग्विशरने साइड टू साइड स्वीप करत स्प्रे करा. आग पुन्हा पेट घेणार नाही याची खात्री करा. आग विझवणाऱ्या उपकरणांची तपासणी, देखभाल आणि चाचणी यांची प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश करते. याची सुरुवात काळजीपूर्वक तयार केलेल्या आणि अधिकृत केलेल्या देखभाल वेळापत्रकाने होते. नियमित तपासण्या आणि देखभाल क्रियाकलाप कालक्रमानुसार केले जातात. तसेच फायर एक्सटिंग्विशरची वार्षिक चाचणी स्थापित नियमाच्या अनुषंगाने केली जाते. आता फायर एक्सटिंग्विशरच्या निर्णय मानदंडाबद्दल शिकूया. फायर एक्सटिंग्विशरच्या निर्णय मानदंडात आपण आपत्कालीन प्रक्रियेची आणि निर्गमन मार्गाची माहिती घेणे समाविष्ट आहे. तसेच आपल्याला आसपास फायर एक्सटिंग्विशरचे स्थान आणि त्याचा योग्य वापर योग्य ठिकाणी करावा. आपण ट्रेंड फायर फायटर असल्यास तरच फायर एक्सटिंग्विशरचा योग्य वापर करू शकता. फायर अलार्म ऐकल्याबरोबर आगीपासून वाचवण्यासाठी धुराचा रस्ता सोडून वेगळ्या रस्त्याने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला आग लागलेली दिसतात, आगीतून जीवन वाचवण्यासाठी खालील टप्प्यानुसार कार्य करा. आगीत अडकलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवा. शक्य तितक्या लवकर जवळील फायर अलार्म ऍक्टिव्हेट करा. तसेच जवळील फायर रिस्पॉन्स टेलिफोन नंबरला कॉल करा. आग नियंत्रणात ठेवण्यासाठी आगीच्या क्षेत्रातील सर्व दरवाजे बंद करा आणि लहान आगी विझवा.
आणि जर आग विझवली जाऊ शकत नसेल तर त्या क्षेत्राचा त्याग करा आणि दरवाजे बंद करा. विनाकारण आगीशी लढण्याचा प्रयत्न करू नका. प्रॉपर ट्रेनिंग शिवाय आग विझवण्याचा प्रयत्न करू नका. आग विझवण्याच्या योग्य साहित्य विना आग विझवण्याचा प्रयत्न करू नका. आगीशी संपर्क होणार नाही असे एस्केप रूट निवडा. अवेलेबल असलेले एक्सटिंग्विशर त्यांच्या कार्यक्षमतेनुसार वापर करा. कसलीही शंका असल्यास त्वरित आगीच्या बाहेर पडा. इथे फायर सेफ्टीशी संबंधित काही सूचना दिलेल्या आहेत. स्मोक डिटेक्टर इन्स्टॉल करा. आगीतून बाहेर पडण्याचे नियोजन करा. कुठे धूर निघत आहे का त्यावर लक्ष केंद्रित करा. स्वयंपाक करताना काळजी घ्या. लायटर आणि माचीचा सुरक्षित उपयोग करा. जळलेली जागा थंड करा आणि जवळच्या एक्झिट पर्यंत क्रोलिंग करून जावा. स्टॉप ड्रॉप रोल विधीचा उपयोग करा आणि अधिक जानकारीसाठी क्लिक करा. स्मोक डिटेक्टर तुम्हाला घरात लागलेल्या आगीची वेळेवर माहिती देतात. त्यामुळे वेळेत घराबाहेर पडण्यासाठी संधी असते. तुमच्या घरात, व्यावसायिक इमारतीत आणि प्रत्येक झोपेच्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर स्मोक डिटेक्टर स्थापित करा. जर तुमच्या घरात आग लागली तर तुम्ही जलद बाहेर पडले पाहिजे. तुम्ही आगीपासून बाहेर पडण्यासाठी योजना बनवू शकता. अविचाराने धूम्रपान करणे आगीत मरणाचे कारण होऊ शकते. धूम्रपान हे आग लागण्याचे मोठे कारण आहे. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांवर लक्ष ठेवा. स्वयंपाक काळजीपूर्वक करा. दिलेले उपायांचे अनुसरण करा. अविचाराने आगीच्या स्रोतापासून उपकरणे दूर ठेवा. सुरक्षित वस्त्र परिधान करा. माचीस आणि लायटर वापरण्यात खूप सावधगिरी बाळगा, कारण कोणताही अपघात गंभीर आग व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. आग लागल्यास 10 ते 15 मिनिटांसाठी जखमावर थंड पाणी धरा. जर जखमेमध्ये फुगे आले असतील तसेच त्वचा जळली असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा. गुडघ्यावर झुकून सर्वात जवळच्या एक्झिट पॉइंट पर्यंत जा. धूर आणि विषारी गॅस गरम झाल्यास उंच जातात. पृष्ठभागावर हवा स्वच्छ असते, त्यापासून तुमचा जीव वाचू शकतो. जर तुम्हाला धुरामधून बाहेर पडणे आवश्यक असेल तर तुमचे हात आणि गुडघ्यावर झुकून सर्वात जवळच्या एक्झिट पॉइंट कडे पुढे जा. तुमचे डोके फ्लोअरच्या 12 ते 20 इंच किंवा 30 ते 60 सेंटीमीटर उंच ठेवा. जर तुमच्या कपड्यांना आग लागली तर पळू नका. ज्या ठिकाणी आहात तिथे थांबा. जमिनीवर लोटांगण घ्या. तुमचे हात तोंडावर ठेवा आणि जळणारी आग थांबवण्यासाठी जमिनीवर गोल गोल लोळण घेत राहा. आग लागल्यास पडू नका, टाइम वेस्ट करू नका किंवा मूल्यवान वस्तू जमा करत बसू नका. अनावश्यक घाबरून जाऊ नका. जवळच्या फायर इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल करा. आग लागल्यास शेजाऱ्यांना तत्काळ अलर्ट करा. आग लागल्यास बिल्डिंग मधून जंप करू नका. त्याऐवजी कुणातरी मदतीला हाक द्या किंवा सिग्नल द्या. शक्य असल्यास फायर एक्सटिंग्विशरचा वापर करा. बाथरूम किंवा शौचालयात आश्रय घेऊ नका. तुमच्या मागेचे सर्व दरवाजे बंद करा. पळण्यासाठी लिफ्टचा वापर करू नका. थेट ग्राउंड लेवलवर जाण्यासाठी बाहेर जा. छताकडे जाण्याऐवजी उपलब्ध असलेल्या नजीकच्या मार्गाने आणि पायऱ्यांनी पळा. जर तुम्ही अडकले किंवा थांबले असाल तर दरवाजाच्या फटीवर चादर किंवा गद्दे किंवा इतर उपलब्ध कपडे ठेवा. जागेवर राहा. शरीरावर चादर ठेवा आणि त्यावर पाणी ओता. प्राथमिक उपचार करा आणि प्रभावित व्यक्तीला रुग्णालयात पाठवा. आता आमच्याकडे आग लागल्यास काय करावे याबद्दल एक चांगली योजना आहे. आता भाजल्यावर पूर्व रुग्णालयीन उपचाराबद्दल शिकूया. सर्वत्र सावधगिरीचा वापर करा. घटनास्थळ सुरक्षित करा आणि EMS ला सूचित करा. आग विझवा. जखमेवर थंड पाणी प्रवाहित करा. रासायनिक पदार्थ 20 मिनिटे किंवा अधिक काळ पाण्याने धुवा. कोणतीही जळत असलेली कपडे आणि दागिने काढून टाका. जर तुम्हाला प्रतिरोध झाला तर तुमच्या त्वचेवर वितळलेले तुकडे दिसल्यास त्या भागावरची त्वचा कापून घ्या. त्यांना काढण्याचा प्रयत्न करू नका. प्रारंभिक मूल्यांकन करा. बहुतेक पीडित जीव घेण्या श्वासावाटे धूर, श्वास घेतलेला विषारी गॅस आणि इतर आघातामुळे मरण पावतात. प्राणघातक जखमांवर उपचार करा. स्थानिक प्रोटोकॉलनुसार ऑक्सिजन द्या.
रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याला ऑक्सिजन पुरवा. रूल ऑफ 9च्या नियमांचा वापर करून जखमांची तीव्रता ठरवा. जखमांना कापड ठेवा. कोरडे निर्जंतुकीकरण केलेले कपडे किंवा एक वेळ वापरायचे निर्जंतुकीकरण कापड ठेवा. जखमांवर तेल किंवा चरबीचा मलम, लोशन, निर्जंतुकीकरण किंवा बर्फाचा वापर करू नका. आगीमुळे आलेल्या फोडांना फोडू नका. जर जखम डोळ्यात असेल तर दोन्ही डोळे झाकून ठेवा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या जखमांसाठी प्रत्येक अंगठ्यावर वेगळी ड्रेसिंग ठेवा. ओले कपडे वापरण्यासाठी स्थानिक प्रोटोकॉलचे पालन करा. रुग्णाला उबदार ठेवा आणि शॉक थांबवण्यासाठी उपचार करा. आता घरगुती आगीच्या घटनेत स्वयंसेवकांची भूमिका पाहूया. स्वयंसेवकांनी स्थलांतरादरम्यान समुदायामध्ये व्यवस्था ठेवण्यास मदत केली पाहिजे. त्यांनी बचाव पथकाला काही संसाधनांची वाहतूक करण्यास मदत केली पाहिजे. स्वयंसेवकांनी बचाव करण्यात मदत केली पाहिजे. पीडिताच्या हालचालीमध्ये माणसांच्या सहाय्याने किंवा स्ट्रेचरवर समर्थन देण्यात ते टीमला मदत करू शकतात. ते समुदायाला आवश्यक घरगुती वस्तूंच्या वाहतुकीत मदत करू शकतात. स्वयंसेवक आगग्रस्त क्षेत्राला सेपरेट करण्यास मदत करू शकतात. आतापर्यंत आपण भाजल्यावरच्या पूर्व रुग्णालयीन उपचारांविषयी शिकलो आहोत. आता या मॉड्यूलमध्ये आपण कोणती मुख्य संकल्पना समजून घेतली आहे ते पाहूया. या मॉड्यूलच्या निष्कर्षावर महत्वाचे मुद्दे जलदपणे पुन्हा एकदा तपासूया. यामध्ये आग लागणारा त्रिकोण म्हणजेच इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन समाविष्ट आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरुवात, मुक्त जळणे आणि धूर यांचा समावेश आहे. उष्णतेचा प्रकार कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनद्वारे होतो. आगींचे प्रकार अ, ब, क, ड आणि ई मध्ये वर्गीकृत केले जाते. प्रशिक्षण, देखभाल आणि सुरक्षितता तपासणीद्वारे प्रतिबंधाचे महत्व. कुलिंग, स्टार्वेशन आणि स्मोदरिंग पद्धतीमध्ये आग शमवण्याचे उपाय. पाण्याचे एक्सटिंग्विशर, फोमचे एक्सटिंग्विशर, CO2 एक्सटिंग्विशर आणि केमिकल रासायनिक एक्सटिंग्विशर प्रकारचे विविध आग शमवणारे एक्सटिंग्विशर. आग लागण्याच्या उपकरणांची देखरेख ठेवण्याची अत्यंत आवश्यकता. आग लागल्यास उपचार, सजगता आणि बचाव योजना यांसारख्या सुविधा संबंधी उपाययोजनांचे महत्व. आता या विषयाची तुमची समज तपासण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यमापन एक्झरसाइज आहे. सर्व प्रश्नांचे महत्व समान आहे. तुम्हाला या परीक्षेत पास होण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.